नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे मनस्तुतीचा निषेध व दहन करण्यात आला. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृती दहन कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे करण्यात आला. यावेळी मनुस्मृतीचा दहन व निषेध करण्यात आला. म्हणून मनुस्मृती मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे सचिव तथा महाराष्ट्राचे प्रभारी जयप्रकाश डॉक्टर अरुण शिरसाट उपस्थित होते. स्त्री मुक्ती मिळालेली आहे, काय सांगाल यावर? आज 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे जो एवढा महामानव आहे, एवढा विद्वान आहे, त्या महामानवानी जर हा मनुस्मृती ग्रंथ जाडला, याचाच अर्थ असा की हा मनुस्मृती ग्रंथ किती जहरीला असेल हे याच्याहून सिद्ध झालेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो जाळला, आणि त्या दिवसापासून या तमाम देशातल्या या महिला भगिनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता यांना त्या बंधनातून मुक्त केलेला आहे. या मनुस्मृतीमध्ये काय काय होतं, काय काय लिहिलेलं आहे, जर या भगिनींनी, आपल्या तरुण मित्रांनी, या बांधवांनी जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण रोज सकाळी दर्शन घेतल्याशिवाय आपण राहणार नाही. परंतु आपण मनुस्मृतीचा ग्रंथ आहे, कुठून उपलब्ध करून आपण तो वाचाव की याच्यामध्ये किती जहरीले विषारी हे लिहिलेलं होतं. त्या समाजाविषयी कुठल्याही जातीपातीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी विचार केला नव्हता. म्हणून हा 25 डिसेंबर 1927 हा जो दिवस आहे, हा मनुस्मृतीचा, त्याची प्रकृती म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे पूर्णाकृती पुतळा आहे, या पुतळ्यासमोर आपण या दरवर्षी आम्ही तसं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीनं याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीनजी साहेब यांच्या वतीनं 25 तारखेला हा दिवस करता. हा मनुस्मृती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर तर विचारपूर्वकच ती जाळली होती. परंतु आजही मला असं वाटते देशामध्ये आणि राज्यामध्ये त्या विचारसरणीचे लोक त्यांच्या डोक्यात घेऊन आजही इथं कार्यरत आहेत आणि ते कार्य करत आहेत. खरं तर असं वाटत होतं की 100 वर्ष झाले हे कुठेतरी पुसट झालेलं असेल, परंतु अजूनही ती थोडी ठिणगी म्हणा, त्या ठिणगीच्या माध्यमातून ती ज्वाला म्हणून आता या पूर्ण अल्पसंख्याक असो, मागासवर्गीय असो, ओबीसी असो, जरी आता या आपल्या सर्व थोडं दुःख कळत असेल की काय होणार नाही, काय करत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दूरदृष्टीने जे काम केलं होतं, या सगळ्या समाजाने आता कुठलाही विचार न करता जागृत होणं गरजेचं आहे. या माध्यमातून अमित शहानी जे वक्तव्य केलं होतं तो मनुस्मृतीवाल्यांच्या विचारसरणीचा एक विषय आहे. अमित शहा साहेब हे मुळातच यांनी हे मनुस्मृती विचाराचेच बनलेले आहेत. यांना देशाचं आणि या राज्याचं, पूर्ण देशाचं वाटोळ करण्याचं यांनी खुंटात मारलेली आहे. त्याचंच उदाहरण आता ते एक एक त्यांच्या माध्यम, त्यांच्या कृतीतून हे पुढे येत आहे. त्याचाही पण आम्ही निषेधच करतो. आता बाजूला परभणी येते जे त्यांनी कृत्य केलेलं आहे, त्या असं वाटत होतं की हे मुख्यमंत्री आता नवीन सरकार बनलं तर त्या कृत्याला, त्या करणाऱ्याला त्याला सजा देतील, परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाही. हेच त्याच्यातून प्रचिती दिसत आहे. आणि दुसरंच आता एका सरपंचाला बीड येते जे काही त्यांच्या हातातून जे कर्म घडलेलं आहे, खरं तर आता हा मुख्यमंत्री किंवा हे राज्य किती त्याला न्याय देते हे आता पाहण्याची वेळ आलेली आहे. सर्व समाजाच्या वतीनं डोळे उघडण्याची वेळ आली आहे. शहर कार्याध्यक्ष, शहर जिल्हा कार्याध्यक्ष औरंगाबाद. क्या कहेंगे आज स्मृति मौके पर आज वो आपकी जो आंदोलन है विद्यापीठ के सामने, क्या कहेंगे आप?
कांग्रेस की तरफ से आंदोलन है। बाबा साहब अम्बेडकर जी की दूरदर्शी से समाज के बारे में जो भी लिखा गया था वो आज हिंदी में बोलू हो का जा रहा है हो रहा है। ये आज हम जो बाबा साहब की जो कृति गए थे वो कृति पर आज हम दिवस मना रहे हैं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच का ठरवला, ते औरंगाबादला करू शकले असते किंवा भारतामध्ये कुठेही मनुस्मृती जाऊ शकले असते, कारण की कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज चा जो काय म्हणता राज्याभिषेक झाला होता, तो राज्याभिषेक त्यांच्या म्हणजे जे बामणांनी तो एका डाव्या पायाच्या अंगठ्याने केला होता, त्याचा जो अपमान होता, तर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडाच्या त्यांच्या पायथ्याशी जाऊन या मनुस्मृती जाळला. तर जे अन्य शहर करतात एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये, या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये अनुसूचित जाती विभागातर्फे आज आहे ना याचा आम्ही आज याची होळी करतोय आम्ही. कांग्रेस का जो फ्रंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्मृती जाळली होती, आज काँग्रेस पक्ष पण आज दहन करणार आहे का? हो, काँग्रेस पक्ष. आपलं नाव? मी जयप्रकाश नारवरे, राष्ट्रीय समन्वयक अनुसूचित जाती विभाग व महाराष्ट्राचा प्रभारी.